गरुड पुराणानुसार यमदूत येण्यापूर्वीचे संकेत. मृत्यूपूर्वी मिळणारे इशारे. मृत्यू येण्यापूर्वी काही संकेत मिळतात का? गरुड पुराणामध्ये असे काही रहस्यमय संकेत सांगितले आहेत जे व्यक्तीला मृत्यू जवळ आल्याची जाणीव करून देतात असे मानले जाते. हे संकेत ऐकून अनेक लोक आजही आश्चर्यचकित होतात. पण हे संकेत नेमके कोणते आहेत आणि गरुड पुराण याबद्दल काय सांगते? चला जाणून घेऊया. गरुड पुराणाचे महत्त्व. गरुड पुराण हे हिंदू धर्मातील महत्त्वाचे पुराण मानले जाते. या ग्रंथामध्ये जीवन, मृत्यू, कर्म आणि आत्म्याच्या प्रवासाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. लोकमान्यतेनुसार यामध्ये मृत्यूशी संबंधित काही संकेताचाही उल्लेख आढळतो. संकेत नंबर 1. स्वतःची सावली विचित्र दिसणे. गरुड पुराणाशी संबंधित काही लोकमान्यतानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वतःची सावली अस्पष्ट किंवा विचित्र दिसू लागली तर तो एक गंभीर संकेत मानला जातो. हा संकेत मृत्यू जवळ आल्याचे चिन्ह मानला जात असे. संकेत नंबर 2. डोळ्याची चमक कमी होणे. असे मानले जाते की मृत्यू जवळ आल्यावर व्यक्तीच्या डोळ्यातील तेज हळूहळू कमी होऊ लागते. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा थकवा दिसू लागतो. संकेत नंबर 3. विशिष्ट स्वप्ने पडणे. काही मान्यतानुसार वारंवार स्मशान, अंधार, नदी पार करणे किंवा अनोळखी मार्ग दिसणे यासारखी स्वप्ने पडू लागतात. यांना मृत्यूचे संकेत मानले गेले आहेत. संकेत नंबर 4. अनोळखी आवाज ऐकू येणे. जुन्या मान्यतानुसार काही व्यक्तींना मृत्यूपूर्वी विचित्र आवाज किंवा हाक ऐकू येते असे मानले जाते. मात्र याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. संकेत नंबर 5. पूर्वज स्वप्नात दिसणे. अनेक लोककथांमध्ये असे सांगितले जाते की मृत्यू जवळ आल्यावर काही लोकांना वारंवार पूर्वज स्वप्नात दिसू लागतात. हा श्रद्धेचा विषय आहे. संकेत नंबर 6. धार्मिक गोष्टीकडे अचानक ओढ. काही मान्यतानुसार व्यक्तीचे मन अचानक अध्यात्म, प्रार्थना आणि ईश्वरभक्तीकडे अधिक आकर्षित होऊ लागते. यालाही काही ठिकाणी विशेष संकेत मानले जाते. संकेत नंबर 7. स्वतःला एकटे वाटणे. गरुड पुराणाशी संबंधित कथांमध्येही असेही सांगितले जाते की व्यक्तीला जगापासून अलिप्त असल्यासारखे वाटू लागते. त्याची आवड-निवड बदलू लागते. यमदूत म्हणजे कोण? धार्मिक मान्यतेनुसार यमदूत हे यमराजाचे दूत मानले जातात. मृत्यूनंतर आत्म्याला यमलोकात घेऊन जाण्याचे कार्य ते करतात असे वर्णन पुराणामध्ये आढळते. हे धार्मिक आणि पौराणिक वर्णन आहे. विज्ञान काय सांगते? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर मृत्यूपूर्वी शरीरात अनेक जैविक आणि मानसिक बदल होऊ शकतात. थकवा, भूक कमी होणे, झोपेचे बदल, भ्रम किंवा स्वप्नामध्ये वाढ यामागे वैद्यकीय कारणे असू शकतात. यमदूत किंवा अलौकिक संकेत याबाबत कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. लोक या गोष्टीवर का विश्वास ठेवतात? कारण मृत्यू हे मानवासाठी सर्वात मोठे रहस्य आहे. प्राचीन काळात लोकांनी मृत्यू समजून घेण्यासाठी विविध कथा, श्रद्धा आणि मान्यता निर्माण केल्या. त्यातूनच अशा संकेताच्या गोष्टी प्रचलित झाल्या. गरुड पुराणाचा खरा संदेश. गरुड पुराण फक्त मृत्यूबद्दल बोलत नाही. ते चांगले कर्म, सत्य, दया आणि धर्माचे पालन करण्याचा संदेश देते. कारण शेवटी प्रत्येकाला मृत्यू वाटल आहे. म्हणून जीवन चांगले जगणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. मग खरंच यमदूत येण्यापूर्वी असे संकेत मिळतात का? यावर प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असू शकते. काही लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात तर काही लोक याकडे पौराणिक कथा म्हणून पाहतात. पण एक गोष्ट नक्की, मृत्यूची भीती न बाळगता चांगले कर्म करत जीवन जगणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही गरुड पुराणाबद्दल आणखी कोणती माहिती ऐकली आहे का? आणि अशा संकेतावर तुमचा विश्वास आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि रहस्यमय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.